हाय हॅलो कशा आहात? आय होप छानच असाल. तर हाऊसवाईफ क्रिएशन या व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे असे स्वागत करते. तर इथे बघा आता काय कुकरचे जे रिंग आहे तर त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो. म्हणजे बघा काय काय वेळेस कुकरची रिंग ही सैल होते किंवा मग खराब होते, आपण ते फेकून देतो. तर बघा त्याच्यामुळे त्याचा उपयोग आपण छान असा करणार आहोत. तर बघा घरात छान असे क्लिप आहेत, म्हणजे आपण जे कपडे वाळत घालायसाठी वापरतो ते क्लिप आणि पिना. तर बघा आपण मोठमोठे कपडे वाळत घालण्यासाठी अशा मोठ्या ज्या पिना आहेत, सेफ्टी पिना, तर त्या यूज करत असतो. तर बघा ही जी रिंग आहे ती फेकून न देता तुम्ही अशा प्रकारे तिचा छान असा घरात उपयोग करू शकता. आणि तुमच्या हातात किंवा तुम्हाला कपडे वाळत घालताना जे अशा ज्या कपड्यांचे चिमटे आहेत ते लगेच मिळून जातात. तर हे जे आपल्याला आहे ना, तर ते स्टँडलासुद्धा अडकवता येतं. किंवा आपण कपडे वाळत घालण्याच्या ठिकाणी दोरीला खिळे असतात, दोरी बांधण्यासाठी जे खिळे ठोकलेले असतात त्याला जरी तुम्ही अडकून ठेवलं तरी हे सहज तुमच्या हातात लागू शकतं किंवा मग कुठे जास्त सापडावं लागत नाही. यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा, खूप छान अशी ट्रिक आहे. तर बघा आपण पुढची जी ट्रिक बघणार आहोत तर ती आहे स्वेटरसाठी. तर बघा नॉर्मली आता चालू झालेला आहे हिवाळा आणि आता लग्न कार्य पण होते. तर बघा गावी जात असताना रात्रीचा जर प्रवास असेल किंवा मग तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर स्वेटरचे खिसे असे एका साईडला असतात किंवा मधोमध असतात. तर बघा स्वेटरचे जे खिसे असतात तर त्या खिशाला चैन नसते. तर त्यामध्ये काय होतं, आपण पैसे किंवा ज्या मौल्यवान वस्तू असतात तर त्या काहीच त्यामध्ये ठेवू शकत नाही. तर बघा त्यासाठी मी तुम्हाला एक अशी छान अशी ट्रिक सांगणार आहे. तर इथे बघा हे जे आहे तर हे आहे सोनाराच्या दुकानातलं पॉकेट. तर बघा आपण सोनाराकडे गेलं, छोटी मोठी वस्तू घेतली तर आपल्याला अशा प्रकारचं पॉकेट भेटून जातं. तर यामध्ये तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू किंवा पैसे हे दोन्हीसुद्धा ठेवू शकता आणि याला चेनसुद्धा आहे. पण आता हे ठेवायचं कुठे किंवा घेऊन जायचं कसं. तर बघा हे स्वेटरच्या आतमधून आपल्याला जिथे स्वेटरचा खिसा आहे तर त्या ठिकाणी अशा प्रकारे टक करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते पडलं जाणार नाही आणि जाम असं टक होईल ही तुम्ही काळजी घ्यायची आहे. पिन हा पण चांगलाच लावायचा आहे की जेणेकरून तो तुटला नाही पाहिजे या कारणासाठी. तर बघा ह्या पद्धतीने ते पॅकसुद्धा होतं आणि कोणाला कळणारसुद्धा नाही किंवा पडणारसुद्धा नाही. तुम्ही कितीही लांबचा किंवा कितीही गर्दीत जरी गेले तर छान असा तुमचा प्रवास होईल आणि तुम्ही कोणत्याही वस्तू ज्या मौल्यवान आहेत आणि पैसे आहेत तर ते तुम्ही कितीही लांब घेऊन जाऊ शकता. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. व्हिडिओ कुठून बघताय ते नक्की सांगा आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तर बघा आता हिवाळा चालू आहे तर हे आहे पॅराशूट ऑइल. तर काय होतं, सकाळी हे पॅराशूट ऑइल हे सगळं आळलेलं असतं. तर आपण गॅसवर गरम करायला जातो. तर बघा गॅसवर गरम जर केलं तर त्या बॉटलचा जो आकार आहे तर तो सगळा वेगळा होतो किंवा मग ती बॉटलच वितळायला लागते. तर आता त्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहे. तर इथं बघा मी तर पाणी कोमट करून घेतलेलं आहे तुम्हाला सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी. तर आपण जेव्हा आंघोळ करतो तर त्या आंघोळीच्या पाण्यातच तुम्ही 1-2 मिनिट ही बॉटल अशी ठेवायची आहे की जेणेकरून आतमध्ये जे तेल आळलं आहे तर ते पटकन वितळून होईल आणि तुमच्या आंघोळ होईपर्यंत ते तुम्हाला यूजसुद्धा करता येईल. तर बघा आता आपण बघणार आहोत पुढची ट्रिप. तर नॉर्मली काय होतं, आपण डाळ किंवा भात जर लावला लहान मुलांना तर आपण भाताला जास्त पाणी घालतो. तर त्यामुळे काय होतं की कुकरची शिट्टी होताना सगळं असं उतू जातं. तर बघा आता ते उतू जाऊ नये यासाठी मी तुम्हाला छान अशी ट्रिक सांगणार आहे. तर इथे बघा शिट्टीच्या खाली जे होल आहेत आणि आपला जो वायसर आहे तर त्याच्यावरती आपलं जे खायचं तेल आहे तर ते तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही बोटाने लावू शकता किंवा त्यावरती पण ओतू शकता. तर असं जर केलं तर कुकर हे उतू जायचे चान्सेस खूप कमी होतात, कारण तेलकट आणि जे पाणी आहे तर ते त्यामध्ये जात नाही आणि ते लवकर उतू जात नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा, खूप छान फरक पडेल. जास्त असा कुकर तुमचा खराब पण होणार नाही किंवा जास्त असं गॅससुद्धा खराब होणार नाही. ही ट्रिक आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या टिपचा त्यांनासुद्धा उपयोग होईल. तर बघा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि असाच व्हिडिओला सपोर्ट करत राहा. मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन साऱ्या किचनच्या सगळ्या टिप्स घेऊन येत राहीन. तर बघा आता हा आहे कुकर. तर कुकरला आपण घालणार आहोत स्वेटर. तर ते स्वेटर का घालणार आहोत, बघा आता थंडी चालू आहे आणि आपलं जे इडलीचं बॅटर असतं किंवा जे पीठ असतं तर ते बऱ्यापैकी हे असं आंबत नाही किंवा फुलत नाही. तर ते फुलण्यासाठी सोपी आणि साधी अशी ट्रिक आहे. तर जे पीठ आहे तर ते आपल्याला कुकरमध्ये ओतून ठेवायचं आहे. ओतल्यानंतर वरून झाकण लावून अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांचं स्वेटर घालू शकता. जर छोटा कुकर असेल तर
आणि अशा प्रकारे तुम्हाला ते रात्रभर ठेवायचं आहे की ते जेणेकरून चांगलं फुललं जाईल आणि असं फ्लफी होईल ते छान असं. तर खूप छान रिझल्ट भेटतो, मी करून बघितलेला आहे. तर तुम्हीसुद्धा इडलीच्या बॅटरसाठी ही ट्रिक नक्की करून बघा, खूप छान रिझल्ट भेटतो त्याचा. तर रात्रभर आपण जेव्हा रात्री ते बॅटर करून ठेवणार आहोत तर रात्रभर सकाळी होईपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला ते कुकरला लावून ठेवायचं आहे की जेणेकरून ते खूप छान प्रकारे गरम होऊन ते आंबलं जाईल. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला हे स्वेटर सकाळ झाल्यानंतर हे स्वेटर काढून घ्यायचं आहे. तर खूप छान त्याचा रिझल्ट भेटतो, नक्की करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चला तर भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.